सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये प्रचंड तिढा निर्माण झालाय। ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस या दोघांनीही सांगलीची लढत ही प्रतिष्ठेची केली आहे। आज संजय राऊतांनी तर काँग्रेस नेत्यांवर खळबळजनक आरोप केले आहेत। बघूया याच संदर्भातला रिपोर्ट। मी ज्या विमानात बसायचा निर्णय घेतलेला आहे त्या विमानाचे पायलट आता विश्वजित कदम आहे। त्या विश्वजित कदमाला सुद्धा विश्वजित पायलट म्हणायला हरकत नाही आणि ते जे जिथं विमान न्यायचं ठरवतील तिथं त्यांच्यावर जायचं आम्ही ठरवलेलं आहे। त्यांचे पायलट आहेत कोणीतरी आणि ते पायलट जिथे विमान नेतील तिथे मी जाईन। आता ते विमान कुठे उतरवतात पाहावं लागेल। ते विमान फक्त गुजरातच्या दिशेने जाऊ नये। अनेकदा विमान भरकटतात आणि गुजरातच्या दिशेने जातात। प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला मदत करू इच्छिते आहे का याच्यामध्ये, तर ते होऊ नये आणि ते होऊ नये म्हणून आम्ही सावध आहोत। ते कुणा बाबतीत बोलतात मला माहीत नाही। त्यांच्यात धाडस असेल तर त्यांनी नाव घेऊन बोलावं, मला माहीत नाही। मी पुन्हा सांगतो ते राज्याचे ज्येष्ठ नेते, पण संयमाची परीक्षा बघू नये एवढीच माझी या ठिकाणी नम्र विनंती। सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत अभूतपूर्व तिढा निर्माण झालाय। उद्धव ठाकरेंची शिवसेना चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवरून मागे हटत नाहीये आणि काँग्रेसही सांगलीच्या जागेवरचा दावा सोडायला तयार नाहीये। त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येच जाहीर वाकयुद्धाला सुरुवात झाली। संजय राऊतांनी सांगलीत जात विश्वजित कदमांवर गंभीर आरोप केलाय। या आरोपासाठी राऊतांनी विशाल पाटलांच्याच एका वक्तव्याचा आधार घेतलाय। आता पायलट साहेब स्टेजवर आहेत पण मी सांगतो, म्हणजे लोकांना माहित असेल की त्यांचं मूळ आडनाव पायलट नाहीये। त्यांचे वडील खूप चांगले पायलट होते म्हणून गावाने त्यांना नाव पायलट ठेवलं। तसं माझी आता परिस्थिती अशी झाली आहे की मी ज्या विमानात बसायचा निर्णय घेतलेला आहे त्या विमानाचे पायलट आता विश्वजित कदम आहे। त्या विश्वजित कदमाला सुद्धा विश्वजित पायलट म्हणायला हरकत नाही आणि ते जे जिथं विमान न्यायचं ठरवतील तिथं त्यांच्यावर जायचं आम्ही ठरवलेलं आहे। म्हणून लोक मला म्हणतात तिकिटाचं काय झालं, ते डोक्याला ताप आता घ्यायचा नाही का। आता आम्हाला कळते, आता फक्त नमस्कार करत फिरायचं। त्यांचं एक भाषण मी आता आज सकाळी कोणते मला ऐकवलं। त्यांचे पायलट आहेत कोणीतरी एक आणि ते पायलट जिथे विमान नेतील तिथे मी जाईन। आता ते विमान कुठे उतरवतात पाहावं लागेल। ते विमान फक्त गुजरातच्या दिशेने जाऊ नये एवढीच आम्हाला चिंता आहे। पायलट पुन्हा आणि सांगली दोन्ही जिल्ह्याचा विचार करून पायलट विमान उतरवतील असं वाटतंय? नाही, अनेकदा विमान भरकटतात आणि गुजरातच्या दिशेने जातात। नागपूर जवळ कुठं ते विमान आहे असं कळालंय? नाही, गुजरातलाच उतरू शकतं विमान। भर सभेमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की माझा पायलट हा विश्वजित कदम असेल। मला माहित नाही। कदम ज्या ठिकाणी घेऊन जातील त्या ठिकाणी मी असणार आहे। ठीक आहे, पायलटशी चर्चा करू, पायलटला ट्रेनिंग देऊ नये। चंद्रहार पाटलांसाठी संजय राऊतांनी सांगलीत तळ ठोकलाय। जुन्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत। कार्यकर्त्यांच्या मेळाव्यांचा धडाका लावलाय आणि प्रत्येक मेळाव्यातून विश्वजित कदमांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे। शिवसेनेच्या उमेदवाराला जो लोकांचा पाठिंबा मिळतो आहे त्याच्यामध्ये कोणी मोडता घालण्याचा प्रयत्न करतोय का? ते कोणी असतील, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, आय अंडरलाईन, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणी भारतीय जनता पक्षाला मदत करू इच्छिते आहे का याच्यामध्ये, तर ते होऊ नये आणि ते होऊ नये म्हणून आम्ही सावध आहोत। नाही, ते कुणा बाबतीत बोलतात मला माहीत नाही। त्यांच्यात धाडस असेल तर त्यांनी नाव घेऊन बोलावं, मला माहीत नाही। मी पुन्हा सांगतो ते राज्याचे ज्येष्ठ नेते आणि त्यांनी मला असं वाटतं फार असं महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण होईल असं वक्तव्य करण्याची आवश्यकता नाही। आम्ही संयमाने आम्ही आमच्या पक्षाअंतर्गत लोकशाही प्रक्रियेतनं सांगलीची जागा ही मागत आहोत। आत्तापर्यंत कुणावरही आम्ही काही टीका टिप्पणी केलेली नाही, पण संयमाची परीक्षा बघू नये एवढीच माझी या ठिकाणी नम्र विनंती। सांगलीच्या जागेसाठी विश्वजित कदमांनी प्रतिष्ठा पणाला लावली। दिल्लीत जात वरिष्ठांची भेट घेतली आणि सकारात्मक मार्ग निघेल अशी आशाही व्यक्त केली आहे। आज आम्ही तिघच नाही,
आम्ही सगळेजण सातत्याने काँग्रेसचे जे जिल्ह्यातले नेते आहोत आम्ही आमच्या नेत्यांना भावनी मांडत आहोत. नेत्यांकडनं आता काय आदेश येतात त्यांची आम्ही वाट पाहतोय. धन्यवाद. वरिष्ठांनी काल काँग्रेसच्या दिल्लीतल्या वरिष्ठांनी काल आमच्याशी सविस्तर चर्चा केली आहे आणि काय चर्चा झाली हे आम्हाला माहिती आहे. आम्हीच चर्चा केली. विश्वजित कदम आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळीक असल्याच्या चर्चा आहेत. देवेंद्र फडणवीसांनी विश्वजित कदमांना एका कार्यक्रमात भाजप प्रवेशाची जाहीर ऑफरही दिली होती, पण विश्वजित कदमांनी ती ऑफर नाकारली होती. एवढंच नव्हे तर भाजपशी जवळीक असल्याच्या चर्चाही फेटाळून लावल्या होत्या. तरीही संजय राऊतांनी विश्वजित कदमांवर थेट आरोप केलेत. भाजपच्या आशीर्वादानंच सांगलीतला तिढा निर्माण झाल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. आधी आमची दुकानं टिकली पाहिजे, आमचे धंदे, आमची घराणी हे सगळं टिकलं तर लोकशाही टिकली. लोकशाहीची व्याख्या त्यांची असे का आम्ही टिकलो, सगळे आमची घराणी टिकली, आमच्या भ्रष्टाचाराला संरक्षण मिळालं, आमच्या संस्था टिकल्या तर लोकशाही. चंद्रहार पाटील यांना जेव्हा लोकसभेची उमेदवारी उद्धव ठाकरे साहेबांनी सांगलीतून मिरजेतून जाहीर केली तेव्हा अनेकांच्या पायाच्या सतरंजा असतात. अरे हे कसं काय होऊ शकतं सांगली, हे कसं काय होऊ शकतं पश्चिम महाराष्ट्रात, की सामान्यातला सामान्य माणूस त्याच्या मागे साखर कारखाना नाही, सूतगिरण्या नाही, शैक्षणिक संस्थांचं जाळं नाही, पैसे नाही, अशा माणसाला शिवसेनेनं लोकसभेची उमेदवारी दिल्यामुळे कोणाही तरी मक्तेदारी संपुष्टात यायची भीती निर्माण झाली. इतर नेत्यांनी प्रतिष्ठा वाढवली की बँकेची कर्ज बुडवून, शेतकऱ्यांची कर्ज, शेतकऱ्यांची बिलं थकवून, हे त्यांचं क्वालिफिकेशन. सामान्य जनतेची कामं न करणं, त्यांना न भेटणं, वर्षानुवर्ष निवडणुका आल्या की त्यांचा सूर्य उगवतो, संभ्रम निर्माण केला. आणि मला सारखं वाटतं याच्या मागे भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवाराचं कारस्थान. त्यांचा जो खासदार इकडे आहे, नाही म्हणतो तू सारखा असा आता मला पाठवू नका, नाही तरी तुम्ही त्याला दोनदा पाठवू. आता नाही, आता ते नाही म्हणतात ऐकायचं. उद्धव ठाकरे साहेबांनी शिवसेनेचे पक्ष यांनी चंद्रहार यांची उमेदवारी जाहीर केली. आता ती काळ्या दगडावर महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत आणि राहतील. ज्या कोणाला विरोधात भूमिका घ्यायची असेल त्यांनी आताच घ्यावी. आला तर तुमच्या बरोबर, नाही तर तुमच्या शिवाय. आम्ही जिंकून दाखवू. सांगलीमध्ये आमची कोंडी करण्याचा प्रयत्न करा तर जे ते कोंडी करतील त्याला संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही त्यांची कोंडी करून घरात बसवल्याशिवाय राहणार नाही. हा सगळा वाद सुरू असतानाच सांगली लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या विशाल पाटलांनी कार्यकर्त्यांना उद्देशून जाहीर पत्र लिहिलंय. मागच्या काही वर्षात सांगली काँग्रेसचा अनेक आघाड्यांवर संघर्ष सुरू आहे. सांगलीकरांच्या विकासासाठी आपण सत्ताधाऱ्यांविरोधात सातत्यानं संघर्ष करत आहोत. स्वर्गीय वसंतदादा पाटील, स्वर्गीय पतंगराव कदम, स्वर्गीय गुलाबराव पाटील, स्वर्गीय प्रकाश बापू पाटील, स्वर्गीय मदन भाऊ पाटील, स्वर्गीय RR पाटील, शिवाजीराव देशमुख अशा अनेक दिग्गज नेत्यांनी सांगलीच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सांगलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपणही सर्वजण लढण्यासाठी सज्ज झालो आहोत. आपल्या सर्वांच्या वतीनं विश्वजित कदम साहेब प्रयत्न करतायत. सांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत नक्कीच चांगली बातमी येईल याची मला खात्री आहे. आपल्याला काँग्रेसचा हा गड मोठ्या ताकदीनं केवळ लढवायचाच नाहीये तर जिंकायचा आहे. आपण लढू आणि जिंकू. विशाल पाटलांनी या पत्रात सांगली जिल्ह्यातल्या अनेक दिग्गजांचा उल्लेख केलाय.
पण जयंत पाटील आणि त्यांचे वडील राजाराम बापू पाटील यांचा उल्लेख मात्र टाळण्यात आलाय। त्यामुळे विशाल पाटलांच्या उमेदवारीला जयंत पाटलांचाच अंतर्गत विरोध आहे का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। सोशल मीडिया आणि याच्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं नाव येतं आहे। आता याच्यामध्ये जयंत पाटलांनी इन्कार केलेला आहे, ह्या गोष्टी माझ्याकडून काही झालेल्या नाहीत। पण वस्तुस्थिती अशी आहे की त्या सर्व चर्चेमध्ये म्हणजे जी महाविकास आघाडीची चर्चा झाली त्या सर्व चर्चेमध्ये जयंत पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होते आणि जयंत पाटलांना सांगली लोकसभा, हातकणंगले लोकसभा, कोल्हापूर लोकसभा, सोलापूर लोकसभा इथली परिस्थिती सगळी माहिती आहे। त्यांना इथली काँग्रेसची ताकद, वसंत घराण्याची ताकद, शिवसेनेची ताकद किती आहे सगळ्या गोष्टी माहिती आहेत। असं असताना सुद्धा त्यांनी तिथं काँग्रेसच्या म्हणजे आता नाना पटोले सांगतात किंवा बाळासाहेब थोरात सांगतात की आम्ही मांडली, मग त्या बाजूनं जयंतरावांनी का मांडली नाही हा एक खूप मोठा चर्चेचा इथं विषय झालेला आहे। दुसरा मुद्दा आहे की जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे हे बालमोहनचे विद्यार्थी असल्यामुळे क्लासमेट आहेत, त्यामुळे चंद्रहारला ॲक्सेस तिथं कोणी दिला याची चर्चा सांगलीच्या मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे। कारण इथं असा आरोप होत होता मध्यंतरी सांगलीला की आमदारांना आणि मंत्र्यांना सुद्धा उद्धव ठाकरेंची भेट मिळत नाही। अशा असताना चंद्रहार पाटलांना मातोश्रीचे दरवाजे उघडले आणि त्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली, तर एवढी सोप्या गोष्टी पटापटा कशा झाल्या असा प्रश्न सांगलीत आज विचारला जातोय। आणि सगळ्यांना माहिती आहे की वातावरण असं झालं होतं की काँग्रेस विरुद्ध भाजप यावेळा जोरदार लढत होईल एकास एक दिली तर। आणि असं असताना यामध्ये झारीतील शुक्राचार्य काही आहेत असं म्हणतात किंवा ही जागा म्हणजे वसंतदादा घराण्याला मिळू नये किंवा दादा घराणं इथलं संपावं असे काही कट आहेत का किंवा काय आहेत का, तर यामागं हे आरोप राजकारणात होत राहतात। पण याची वस्तुस्थिती पाहिली तर तसा संशय यायला लागतो। संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा पाहता सांगलीत चंद्रहार पाटलांची उमेदवारी बदलली जाण्याची शक्यता जवळपास मावळली आहे। त्यामुळे विशाल पाटील लवकरच आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहे। विशाल पाटील महाविकास आघाडीत बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवणार, ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांना पाठिंबा देणार की आणखी कुठला मोठा राजकीय निर्णय घेणार हेच पाहावं लागेल। कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।